देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. म्हाळसा, बघितलंस ना कोण आलेत ते? कसे आहात आपण? जेजुरीत सारे कसे आहे? विवाहाच्या ओढीने सर्व वातावरण मंगलमय झालंय. ह्या लक्ष्मी माझ्या पत्नी आणि ह्या म्हाळसा देवी. तुझ्याबद्दल खूप ऐकलं होतं म्हाळसा. तू खरोखरच खूप सुंदर दिसतेस. मोहिनीच जणू. आपण याआधी कधी भेटलो आहोत का? मला असं का वाटतंय की मी आपल्याला आधी भेटले आहे. खूप बोलायचंय तुझ्याशी. ते होईलच, पण आधी भोजन करून घ्या आणि मग हवं तितका वेळ गप्पा मारा. तुमच्याशी बोलताना असं वाटतंय की मी माझ्या सखीशी मैत्रिणीशी बोलतेय. मग अगं आहेच मी मैत्रीण तुझी. आत्ता भेटलो असू म्हणून काय झालं? तुम्हाला सांगू, काही काही माणसं अशी असतात ना की ती पटकन आपली होऊन जातात. त्यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर असं वाटतं की आपण त्यांना आधीपासून ओळखतो. मला ह्यांनी तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हापासूनच तुला भेटायची ओढ लागली होती बघ. असं काय विशेष आहे माझ्यात? सगळ्या मुलींसारखीच तर आहे मी. सगळ्या मुली आपल्या होणाऱ्या स्थळासमोर मुखदर्शन करण्याआधी अट थोडीच घालतात. त्यातूनही खंडेरायांना अशी अट घालणं असं कुणालाही शक्य आहे का? मला जेव्हा यांनी सांगितलं की तू जेजुरीत येण्यासाठी अट घातलीस तेव्हाच मी समजले की तू इतरांपेक्षा निराळी आहेस. आणि म्हणूनच खंडेरायांचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे. तुम्हाला एक सांगू, माझ्या आयुष्यातला असा एकही क्षण नसेल
जेव्हा मी त्यांचा विचार केला नसेल. जर खंडेराय माझ्या आयुष्यात नसते तर माझ्या आयुष्याला, माझ्या असण्याला काहीच अर्थ नसता. मला माझ्या 7 जन्मात खंडेरायच पती मिळणार याची खात्री आहे. म्हाळसा, काही नाती अशी असतात की 7 जन्मापार अनंत काळ एकमेकांशीच जोडलेली असतात. आणि मला तर असं वाटतंय की तुझं आणि खंडेरायांचं नातंही हे असंच आहे. चांगल्याच गप्पा रंगलेल्या दिसतायत. हो ना. आता जेजुरीत म्हाळसाला एक मैत्रीण मिळाली आहे बरं का. आता आमच्या म्हाळसाची तुम्ही काळजीच करू नका. अशी मैत्रीण असेल तर रोजच गप्पा रंगतील नाही? हो, पण इतर गोष्टींकडेही लक्ष असू द्या. नाही म्हणजे हेगडी प्रधानांनी तुमच्यासाठी निरोप पाठवलाय, तुम्हाला बाहेर बोलावलंय. जेजुरीला प्रस्थान करायचं का मैत्रिणीकडेच मुक्काम करायचा असं विचारत होते. हो का? मैत्रिणीपेक्षा बहिणीकडे मुक्काम करूयात असं म्हणाले असावेत बहुधा. पण छे, आम्ही नाही करणार मुक्काम. अजून बरीच कार्य आहेत विवाह कार्याची. आता एकटीच बाई माणूस म्हणल्यानंतर मलाच बघावं लागणार सारं. कोणाकोणाला आणि काय काय सांगणार नाही का? चला, अंधार पडायच्या आधी प्रस्थान करायला हवं. आपण नेवाशास आलात ते एकार्थी बरेच झाले. बरेच दिवस झाले जेजुरीवरून काही सांगावा आला नाही, म्हणून मीच जेजुरीला येण्याचा विचार करत होतो. गेले काही दिवस खंडेरायही इतक्या कामात व्यग्र होते, त्यामुळे विवाह संबंधी सविस्तर चर्चा करायला त्यांनाही वेळ मिळाला नाही. परंतु आता काही गोष्टी स्पष्ट झाल्या. अहो, आमच्याकडे सुद्धा सगळ्यांना लग्नाचेच वेध लागले. तेव्हा एखादा चांगलासा मुहूर्त बघू आणि विवाहाच्या पूर्वतयारीला सुरुवात करू. तिम्मशेठ, जेजुरीतही प्रत्येकाला विवाहाचेच वेध लागले आहेत. खंडेरायांचा विवाह म्हणजे जल्लोषच. सर्वत्र चैतन्यपूर्ण वातावरण आहे. प्रत्येकाला काय करू आणि काय नको असं झालंय. आपण आमचा जेजुरीस केलेला पाहुणचार आम्ही अद्यापही विसरलेलो नाही आहोत. अहो, आपल्यासारखी माणसे शोधून देखील सापडणार नाही. खरं आमच्या म्हाळसाने नशीब काढले. ह्यापेक्षा चांगले स्थळ तिला मिळणे शक्य नाही. वास्तविक खंडेरायांशी बोलण्याची माझी पात्रता नाही, परंतु आमच्या कन्येला आपण भगिनी मानता म्हणून आपल्याशी मोकळेपणाने बोललो. तिम्मशेठ, विवाह कार्याची काळजी करू नका. अहो, विवाह कार्य उत्तमरित्या पार पडेल. या. तिम्मशेठ, आमच्याकडून ह्या काळात आपल्याशी संपर्क साधता आला नाही, कारण त्यावेळी परिस्थितीच तशी होती. परंतु आता आम्ही ज्या कार्यासाठी आलो आहोत त्याविषयी बोलूया. श्री खंडेराय आणि म्हाळसा देवी यांच्या विवाहाची तिथी निश्चित झाली होती, परंतु विवाह स्थळ ठरवायचे होते. आता ते विवाह स्थळ ठरले आहे. विवाह पाल किंवा पाली येथे पार पडावा अशी श्री खंडेरायांची इच्छा आहे. कुठलं गाव? मी तर याविषयी कधी ऐकलं नाहीये. मी व्यापारानिमित्त सर्वत्र फिरत असतो, मला ठाऊक आहे हे गाव. हो, आता एवढा मोठा विवाह संपन्न होणार तर तो माहीत असलेल्या ठिकाणी व्हावा असं मला वाटतं. इथे नेवासेला सुद्धा हा विवाह संपन्न होणं हे आम्हाला सोपं नाहीये. आणि त्यात अशा अनोळखी ठिकाणी कसं शक्य आहे? ही श्री खंडेरायांची इच्छा आहे. आपण सर्वांनी मिळून ती पूर्ण करायला हवी. वरपक्ष म्हणून त्यांनी आपल्याकडून इतर कोणतीही अपेक्षा केली नाही.
ज्या अर्थी खंडेरायांनी हे स्थळ विवाह स्थळ म्हणून निश्चित केले, त्या अर्थी त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असणार. आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू. उत्तम. आता विवाह मृग नक्षत्र पौष पौर्णिमा आणि विवाह स्थळ पाल किंवा पाली हे निश्चित झाले आहे. तिम्मा शेठ, आपल्याला ह्यात काही अडचण वाटत असेल तर आपण मोकळेपणाने सांगावं. वरपक्ष म्हणून आम्ही जे सांगतो ते ऐकलंच पाहिजे असं नाही. क्षमा असावी, पण मी बोलू का? अवश्य. मी जरी वरपक्षाकडून आलो असलो तरी आपण माझ्या भगिनी आहात. त्यामुळे आपले मत देखील मला महत्वाचे वाटते. आपण जेजुरीला, आम्ही नेवासेला आणि विवाहस्थळ पाली, मला हे पटलेले नाही. म्हाळसादेवी, विवाह स्थळ पाली असावे ही श्री खंडेरायांची इच्छा आहे. परंतु आपणास जर का मान्य नसेल तर ते स्थळ बदलले जाईल. माझ्या एकुलत्या एका कन्येचा विवाह आहे, त्यामुळे तो उत्तमरित्या पार पडण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावी. आता आपण सगळ्यांनी तोंड गोड करूया. मायानंदा, खडी साखर घेऊन ये. शेठ, आम्ही आता येतो. आता विवाहाच्या वेळी प्रत्यक्षात जेजुरीत भेट होईल. असं का पाहतीस? मगासपासून बघतेय मी, माझ्याकडेच बघतेय. अगं बघून तुझं काम होणार आहे का? दिलंय ते काम कर की. अगं मग काय करू? तुला कित्येंदा विचारलं की सांग सांग, पर तू काय मला त्या दिवशीचं सांग ना बघ. अगं आता अजून काही सांगायचं राहिलंय का बाकी? नाही नाही म्हणता म्हणता तुला समजा कळच की. हो, पर त्या दिवशी नेमकं काय झालं ते काय बी सांगितलं नाही तुम्हाला. तुला खंडेराय रानात भेटलं ना व? काय म्हणलं ते तुला? त्यांनी कसं वळखलं तुला? म्हणजे अगं तुला किती वेळा सांगायचं हळू बोल म्हणून? कुणी ऐकलं तर? हा? बानू सांग ना ग. खंडेराय असं म्हणलं की ते पुशी पौर्णिमेला येणार आहे म्हणून? होय, पर ते असं बी म्हणले की कोणाला बी सांगू नगस, नाहीतर त्यांना येता येणार नाही. पर खंडेराय नक्की तवाच येणार आहे ना ग? अगं मग
हत्ती येणार म्हणून तर सारा वाडा सारवायला घेतलाय म्या. म्हणजे तुला एक सांगू का, अगं ते हत्ती येणार म्हणून मला काय करून काय न ग असं झालंय बघ. आता त्यांना काय आवडतं काय नाही आवडत ते मला नाही ठाव, पर म्या मनापासून समजा करणार आहे बघ. मग अगं खंडेराय तुझ्या घरला येणार ही काय साधी सुधी गोष्ट आहे का? म्हणजे आता परत जर तू त्यांचं नाव घेतलंस ना तर बघ, खंडेराय हत्ती येणार आहेत हे कोणाला बी कळता कामा नये. होय, आता कधी एकदा पुशी पौर्णिमा येते असं झालंय बघ मला. अरे गड्या रंगा, असं बानूच्या वाड्याकडे बघून काय होणार आहे का? बर त्या दिवशी तिकडे काय झालं ते सांगणार आहेस का? अरे माझं पाक टकुरा फिरायची वेळ आली गाला. अरे पण कार त्या दिवशी म्या बानूच्या माग माग रानात गेलो. ती जशी थांबली तसा म्या बी थांबलो. आणि अचानक मला भवळ आली गाड्या. अरे पण तेच विचारतोय म्या, अशी अचानक कशी भोवळ आली तुला? काय झालं त्यांना केळी? काय कोणाला ठाऊ, मला काय कळना झालंय, काय आठवना बी मला. रंगा एक मातूर पक्का आहे गड्या. काय ह्यो समदा प्रकार त्या बानूला नक्की ठाव असणार बघ. बानूला कसं ठाव असेल? मी तिच्या माग माग गेलो, ही बानूला कुठे ठाव होत? होय बरोबर आहे. मग तसं ना बरे, बानू पाड्यावर माघारी आल्यावर तुला कशी सूद आली? म्हणजे मला असं वाटतं या का बानू रानात एकटी असतानाच तुला कशी भवळ येत्या? हा, अरे यो समदा प्रकार त्या बानूला ठावा असणार. म्हणजे मला भवळ आली ह्याच्या माग बानूचाच काहीतरी डाव असेल असं म्हणायचं आहे का तुला? हा म्हणजे काहीतरी संबंध असणारच की. प्रधानजी, देवी लक्ष्मी यावे. कसा झाला प्रवास? उत्तम. तिम्मा शेठ यांनी उत्तम पाहुणचार केला. मला म्हाळसेला भेटायची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि तिला बघून खूप वेगळं वाटलं. मी समजू शकतो. तरीही ती असं म्हणाली की आपण आधीपासूनच एकमेकांना ओळखतो. स्वाभाविकच आहे ते. देवा, विवाह स्थळ पाली असल्याचं सगळ्यांना सांगितलं आहे आणि तिम्मा शेठने ते मान्यही केले आहे, पण म्हाळसेला ते पटलेले नाही. आता तुम्हालाच गोडीने तिला ते समजावावे लागेल. मला माहित आहे की सहजासहजी ते मान्य करणार नाही. ती ज्या पद्धतीने मुद्दा मांडत होती ते मला आवडलं. अगदी स्पष्ट आणि नेमकं. मी तर हाच विचार करत होते की तुम्हा दोघांची जोडी कशी दिसेल. ती छान दिसत होती. देवा, तिम्मा शेठ आणि त्यांच्या कुटुंबियांना हे स्थळ अनोळखी असल्यामुळे आणि विवाहाचं स्वरूप मोठं असल्यामुळे दडपण आलंय.
मी त्यांना पूर्ण सहाय्य करीन असं सांगितलंय. तसंच वर पक्षाकडून अवास्तव अपेक्षाही नाही हेही सांगितलंय. देवा, तिम्मा शेठ हे अनुभवी व्यापारी आहेत, त्यामुळे त्यांच्या लगेच लक्षात आलं आणि त्यांनी पालीला विवाह करण्यासाठी होकार दिला. हो, परंतु स्त्री पक्षाला ते पटलेलं नाहीये. असो, मुहूर्त शोधून विवाहाच्या तयारीला सुरुवात करावी. मी असे म्हणते आहे की आपण आता विवाहपूर्व सगळ्या विधींसाठीही मुहूर्त शोधून तयारी सुरू करावी. इथे जेजुरीत काहीही करण्याआधी आधी खंडेरायांना सांगून त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. तुम्ही स्वतः सगळं ठरवू नका. प्रधानजी, देवी लक्ष्मींना माझ्या कोणत्याही अनुमतीची आवश्यकता नाही. या संपूर्ण विवाहाची सूत्र मी त्यांच्याकडेच देतो आहे. तेव्हा आता तुम्हालाही या विवाहा संदर्भात त्यांच्याशीच चर्चा करावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, विवाह स्थळ योग्य कसे आहे हे म्हाळसेला गोडीने तुम्हालाच सांगायचे आहे.